कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ईश्वरी मॅडम असं का करतात मला मला खरंच कळत नाही बाबा। सूड उगवायचं ना माझ्यावर? मुळात माझ्यावर। बाबा एवढं उन्हाचं कशाला आलात तुम्ही? त्यांना कळलं तर? तेव्हा ना कळलं असेलच तिला। कशाला आलात बाबा तुम्ही? अक्षरा मी घाबरत नाही तिला। वाघ म्हटलं तरी खाणारच आहे आणि वाघोबा म्हटलं तरी खाणारच आहे। काही भलं होणार नाही तिची मर्जी राखून। पण बाबा तुम्हाला त्या घरात राहायचंय। अक्षरा माझ्याच घरात राहायसाठी मी परक्या बाईची मर्जी किती दिवस सांभाळू? पण बाबा मला असं वाटतं तुम्ही थोडं सबुरीनं घ्यायला हवं। मी ज्या चुका केल्यात त्या तुम्ही करू नका। अक्षरा तू फोनवर रडलीस ना, मला नाही राहवलं बाळा। सांगा की सुनबाई भेटल्या का तुम्हाला? तर त्या कुठे भेटणार आम्हाला? मग आमच्या डोक्यावर हात ठेवून सांगा की त्या तुम्हाला भेटल्या नाही म्हणून। नाही भेटलं, खरंच नाही भेटलं त्या मला। मग तुम्हाला कसं कळलं? ते मी सांगतो, तुम्ही आधी करून टाका अप्रूव्ह। नाही, आधी तुम्हाला कसं कळलं ते आम्हाला सांगा। अहो त्या अकाउंटंट बरोबर बोलत बसलो होतो, त्याच्याकडनं कळलं मला। त्या अकाउंटंटनी सांगितलं काय तुम्हाला? हा, तो कशाला सांगतोय? मीच विचारलं त्याला। पण तुम्हाला विचारायची काय गरज पडली? आता एवढं पेमेंटचं तटलं म्हणल्यावर बघायला नको? करून टाकूया पगार, आपल्याच डोक्याचा ताप कमी होईल। काय डोक्याचा ताप कमी होत नाही। शाळा म्हणजे आमच्या डोसक्याला ताप झालाय। त्या शाळेमुळे आमच्या डोसक्याचा ताप कमी होत नाही, उलट वाढतोच। म्हणून आम्ही ठरवलंय ती शाळा बंद करून टाकायची। नकोच ती रोजची कटकट। आज काय यो कार्यक्रम आहे, फंड द्या। आज काय शाळेत काहीतरी सामान आणायचंय, फंड द्या। फंड देऊन देऊन आमचे हात दुखतात, पण त्या फुलपगारांच्या मागण्या काय कमी होत नाही। म्हणून आम्ही ठरवलं त्या फुलपगाराच्या पगाराबरोबर बाकी सगळ्या शिक्षकांचा पगार बंद करून टाकायचा। नकोच ते शिक्षक, नको ती पोरं, नको ती शाळा। अहो असं करून चालणार नाही, असं पगार करायला पाहिजे। त्याची काय गरज वाटत नाही आम्हाला। आपण असं कसं म्हणताय आई साहेब? ही आपली वृत्ती नाही, आपण त्यांच्या कष्टाचे पैसे त्यांना देऊन टाकूया बघा। आता शाळाच बंद करणार म्हणल्यानंतर कुठले पैसे आणि कुठला पगार? नाही नाही, मला काही पटत नाही, असं नको करायला आपण आई साहेब। ते सगळे प्रामाणिक लोक आहेत शाळेतले, त्यांचे पैसे वेळच्या वेळी देणं आपली जबाबदारी आहे। तुम्ही बोलवा बघा त्या आदेशला, नाहीतर मग मी शाळेत आता कॅश घेऊन जातो आणि देऊन टाकतो। हा गिल्टी वाटतंय बाबा। असं वाटतंय की हे सगळं माझ्यामुळे घडतंय। का घर सोडलं मी? का मी अधिपतींना अंतर द्यायलाच नको होतं। आज मी तिथे नाहीये म्हणून भुवनेश्वरी मॅडम त्यांना वाटेल ते करू शकतायत। खरंय। आणि मी तरी काय करणार बाबा? मला वाईट वाटत होतं। मला असं वाटलं होतं की या परिस्थितीमध्ये तरी अधिपती मला साथ देतील, पण त्यांनी चुकीचं वागणाऱ्यांना साथ दिली। मला वाटत होतं त्यांना कळेल की माझी काहीच चूक नाहीये, ते मला न्यायला येतील। माझी एक सगळ्यात मोठी चूक झाली, मी भुवनेश्वरी मॅडमना अंडर एस्टिमेट केलं, कमी लेखलं त्यांना। असं चुकलं। खूप आठवण येते बाबा त्यांची। मी नाही राहू शकत त्यांच्याशिवाय, मला खूप आठवण येते बाबा। अक्षरा तू रडू नको, तू शांत हो आधी। बघ रडून काही नाही होणार, रडून प्रश्न नाही सुटणार ना। आलेल्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल आपल्याला, त्याला पर्याय नाहीये। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।